सारिकाचे नणंद रिया हिचे नुकतेच लग्न झाले होते. घरात आनंदाचे वातावरण होते. तोच घरात खूप गडबडही चालली होती. सगळ्यांना एका गोष्टीची उत्सुकता होती की रियाचा फोन आला का. नवीन सासरी गेलेल्या रियाचे हालचाल जाणून घेण्यासाठी सगळ्यांचे कान टवकारले होते. सारिका घरची सून सर्वांना चहा नाश्ता देत होती, पण तिचे लक्षही फोनकडेच होते. शेवटी फोन वाजला. सारिकाने पटकन फोन उचलला आणि विचारले, रिया कशी आहेस? सासरचा पहिला दिवस कसा गेला? फोनच्या दुसऱ्या बाजूने रियाचा आवाज आला, हो वहिनी, इथे सगळं ठीक आहे. काल मुहूर्तमेढीत सगळ्यांनी खूप गिफ्ट दिले. पण तिचा आवाज थोडा मंद झाला. पण काय रिया? सारिकाने काळजीने विचारले. रिया हळूहळू म्हणाली, आई आणि मावशींनी जे साड्या आणि सामान इतक्या प्रेमाने पाठवले होते, त्यांची इथे सगळी चेष्टा करत आहेत. म्हणत आहेत की साध्या साड्या आहेत आणि सामान स्वस्त आहे. मला तर खूप वाईट वाटलं. तुम्ही सगळ्यांनी इतक्या प्रेमाने ते सगळं निवडलं होतं, पण इथे कुणालाच ते समजत नाही. सारिकाने तिला समजावत म्हटले. रिया, हे प्रत्येक नव्या सुनेसोबत होते. जेव्हा मी सासरी आले तेव्हाही मी अशाच गोष्टी ऐकल्या होत्या. मला खूप वाईट वाटायचं, पण नंतर कळाले की हे सगळं फक्त बोलणे आहे. त्याकडे लक्ष देऊ नकोस. माहेरहून आलेल्या वस्तूंची किंमत पैशात नाही तर प्रेमात असते. रियाचा थोडासा जीव शांत झाला, पण सारिकाने पाहिले की आजूबाजूला बसलेल्या नातेवाईकांना थोडी अस्वस्थता जाणवत होती. सगळेजण नजर चुकवत होते. फोन ठेवून सारिकाने नातेवाईकांकडे पाहिले आणि हळूच म्हणाली, आपण सगळे हे का विसरतो की माहेरहून आलेल्या वस्तू म्हणजे फक्त सामान नाही, तर त्यात आईवडिलांच्या प्रेमाचा आणि मेहनतीचा ठेवा असतो. त्या वस्तूंवर टीका करून आपण त्यांच्या भावना दुखावतो. सारिकाचे शब्द ऐकून सगळे शांत झाले. काही वेळासाठी कोणालाही बोलता आले नाही, पण वातावरण पूर्णपणे बदलले. त्या दिवशी सारिकाने ठरवले की ती ही जुनी परंपरा बदलण्यासाठी पाऊल उचलेल. रियासाठी आणि प्रत्येक नव्या सुनेसाठी तिने एक नवा अध्याय सुरू केला. माहेरहून आलेल्या प्रत्येक गोष्टीला सन्मान देण्याचा. हळूहळू या कुटुंबात ही नवी परंपरा रुजली. प्रत्येकाने हे जाणले की माहेरहून आलेल्या वस्तू म्हणजे प्रेम, आशीर्वाद आणि आठवणींचा ठेवा आहे, ज्याला टीका नाही तर आदराची गरज आहे. शिक्षा, नाती आणि भावना नेहमीच वस्तूंवरच्या किमतींपेक्षा मोठ्या असतात. माहेरहून आलेल्या प्रत्येक गोष्टीकडे प्रेमाने आणि सन्मानाने पहा.